हाय, हॅलो. आज आपण म्हणजे मला जो रिव्ह्यू द्यायचा आहे विशाखा मॅमबद्दल, त्यासाठी मी खरंच खूप त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. कारण की अ, ज जवळजवळ 6 ते 7 महिने मे बी किंवा 6 महिने आम्ही त्यांच्या म्हणजे मी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. आणि मला सांगायला खरंच इतका आनंद होतो आहे की मी एक प्री प्रायमरी टीचर आहे आणि जवळजवळ मी जवळजवळ 6 ते 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष मी या प्रोफेशनमध्ये आहे, टीचरच्या प्रोफेशनमध्ये. पण आपल्याला बरेच टास्क येतात दरवेळेस आणि आपण त्या प्रत्येक टास्कसाठी ना खूप प्रयत्न करत असतो. पण कधीकधी आपल्या ज्या एनर्जी आपल्याला अलाईन नसतात, त्यामुळे आपण काय करतो किंवा आपल्याला जी गोष्ट खूप छान करता येते किंवा आपल्याला जी गोष्ट खूप माहिती असते किंवा आवडत असते ते आपल्या गोष्टी होत नसतात. पण विशाखा मॅमच्या मेडिटेशन प्रोग्रामनी आपण काय आहोत किंवा आपण काय छान करू शकतो ह्या गोष्टी मेडिटेशनमधून खूप छान कळाल्या. कळाल्या इन द सेन्स, तरी माझा रेग्युलर बिलकुल क्लास अटेंड करणं होत नाही. पण एक माझ्या स्कूलची मला हे द्यायला आवडेल की माझं ॲन्युअल फंक्शन होतं आणि त्याच्यामध्ये ॲन्युअल फंक्शन, स्पोर्ट्स डे, कुठलेही इव्हेंट्स असतील तर त्याच्यासाठी अँकरिंग पार्ट हा असतो. आणि मी स्वतः 3 ते 4 वर्ष ट्राईड. मे बी ठीक आहे माझे एफर्ट्स कमी पडत असतील, पण मी जेवढे करायचे तेवढे करायचे, पण एक तरी चुकी माझ्याकडून व्हायची. पण हे लास्टचे जे हे 6 मंथ आहे त्याच्यामध्ये जे माझं ॲन्युअल आणि हे झालं, तर माझे जे कोणी हे आहेत मेंटॉर आहेत किंवा माझे प्रिन्सिपल सर आहेत किंवा हेडमिस्ट्रेस मॅम आहेत, त्या माझ्यावर इतक्या खुश होत्या की मी एक्सपेक्ट करू शकत नव्हते आणि स्टेज पूर्ण माझा होता असं मला स्वतःला फील झालं होतं. याच्यात आम्ही होपोनोपोनोचं पण नाही का खूप छान टेक्निक शिकलो. त्याच्यामध्ये आपली पूर्ण जी ग्रोथ असते मेडिटेशननी, आपण आपल्या चेहऱ्यापासून आपल्या फिलिंग्सपासून खूप छान वर्क होतात आणि ते आपल्याला स्वतःला दिसतातसुद्धा. सेल्फ लव्ह काय असतं, दरवेळेस दुसऱ्यांवरच डिपेंड राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये किती इन्वॉल्व्ह होऊन तुम्ही स्वतःची प्रोग्रेस कशी करता, हे आपल्याला नाही का होपोनोपोनो किंवा मेडिटेशनमध्ये आपण नाही का शिकतो. आणि दुसरं म्हणजे मनी रिलेटेड जे त्यांनी स्ट्रॅटेजीज सांगितल्या होत्या, मनी काय खूप छोट्या छोट्या पण त्यांच्या स्ट्रॅटेजीज खूप छान काम करतात आणि त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू त्यांच्या ग्रुपमध्ये नाही का रेग्युलर जे डेली सेशन आहे त्याच्यामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट मला दिसून येते. आणि मेन म्हणजे मी बाकीचे पण हे केलेली आहे, त्यांना बाकीचे कोर्स केलेला आहे 1-2, तर त्याची फीज पण खूप आहे. पण मॅम ज्या आहेत त्या कधीच म्हणजे फीजच्या बाबतीत म्हणा, मी जे ऑब्झर्व केलेलं आहे की कमी पैशात आपल्या मराठी ज्या लेडीज आहेत त्यांना जगामध्ये इतक्या सुंदर आणि छान गोष्टी आहेत या समजवण्यासाठी त्यांची जी खूप छान प्रयत्न आहे, याला खरंच दाद द्यावी वाटते. आणि थँक्यू. आणि आम्ही असाच कंटिन्यू करणार आहोत. तो वन्स अगेन थँक्स अ लॉट. आणि प्लीज सगळ्यांनी मी इन्सिस्ट करेल की नाही, तुम्ही पण होपोनोपोनो किंवा मेडिटेशन तुम्ही ॲटलिस्ट डेमध्ये एकदा तरी स्वतःसाठी कराल. थँक्यू.